लोकसभेच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये भास्कर जाधवांचा जनतेशी संवाद, कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहून सभेला आमंत्रित। भास्कर जाधव काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। भाजपच्या लोकसभा उमेदवाराची दुसरी यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता। उद्या संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। शेक रिपब्लिकची क्रिस्टिना विस्कोवा ठरली मिस वर्ल्ड 2024। मुंबईतील जिओ वर्ल्ड कनेक्शन मध्ये 16 संपन्न तब्बल 28 वर्षांनंतर हा सोहळा भारतामध्ये पार पडला। नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या, सुप्रिया सुळेंची राज्य सरकारकडे मागणी। तर कोर्टामुळे निवडणुका रखडल्या, अजितदादांचं प्रत्युत्तर। येत्या 24 किंवा 25 तारखेला लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। जम्मू काश्मीर दौऱ्यानंतर निवडणूक आयोग घेणार निर्णय। निवडणूक आयुक्त अरुण गोयलचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा। गोयल निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? काँग्रेसचा प्रश्न। अमरावतीमधून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांचा मुलगा सुजात आंबेडकर लोकसभेच्या रिंगणात उतरणार का? अमरावतीत नवनीत राणा आणि सुजात आंबेडकरांची लढत होणार का? याकडे सर्वांचं लक्ष। राज्य मंत्रिमंडळाची उद्या आणि परवा पुन्हा बैठक। मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या हिताचे मोठे निर्णय होण्याची शक्यता। वाघोलीतील पहाटे विनापरवाना स्पीकर लावून सभा घेतल्यामुळे तब्बल 1.5 महिन्यानंतर जरांगे पाटलांसह त्यांच्या समन्वयकांवर लोणीकंठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल। भावना गवडींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोप धडाडणार। उद्धव ठाकरे वाशिम दौऱ्यावर, सभेतून उद्धव ठाकरे उमेदवार जाहीर करण्याची शक्यता। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।